नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी आपला कृषी मित्र शिवाजी कोटकर। आज बऱ्याच दिवसानंतर आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती कृषी समर्पण या यूट्यूब चॅनलवरती हळद पिकाविषयी माहितीचा व्हिडिओ आज या वर्षीचा आपण पहिलाच व्हिडिओ आज तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे। तर शेतकरी मित्रांनो, साधारणतः आपण आज आपल्या घरच्या शेतामध्ये आलेलो आहे। हा 1.5 एकरचा हळदीचा आपल्या घरच्या हळदीचा प्लॉट आहे। तुम्ही बघू शकता, या हळदीची लागवड आपली 26 जूनची लागवड झालेली आहे। आज बरोबर हळदीला आपल्या 45-46 दिवस झालेले आहेत, म्हणजे साधारण 1.5 महिना कंप्लीट झालेला आहे। तुम्ही बघू शकता चांगल्या प्रकारे उगवण शक्ती झालेली आहे। आपण तो बेसल डोस सांगितला होता शेतकऱ्यांना। त्या आपले जे सबस्क्रायबर आहेत ते शेतकऱ्यांचा आता कॉल येत आहेत, काही मेसेज येत आहेत की आता हळदीला पहिला खताचा डोस काय द्यायचा आहे। तर आपण आपल्या हळदीला पहिला बेसल डोस दिला होता की प्रति एकर 3 बॅग सिंगल सुपर फॉस्फेट, 1 बॅग भोगरो आणि 2 बॅग निंबोळी पेंड आणि 1 फर्टेरा आपण आधीच खतामध्ये त्यावेळेसच फेकून द्यायला सांगितला होता। कारण की पाऊस झाल्यानंतर जे भुंगेरे असतात ते अंडे घालतात, ते अंडे घालू नये यासाठी आपण पहिल्याच खतामध्ये त्याला फेकायला दिलं होतं। तर जे आपल्याला रिझल्ट हे आपल्या तुमच्या समोर पाहायला मिळतील। या हळदीच्या प्लॉटमध्ये आपल्याला कुठेही आपल्याला हुमणी अळीचा प्रादुर्भाव झालेला दिसला नाही। तर शेतकरी मित्रांनो, आज आपण या हळदीला पहिला खताचा डोस देऊन 10 दिवस झालेले आहेत। तुम्ही बघू शकता कशा प्रकारे आपण जो डोस दिलेला आहे पहिला खताचा डोस, त्याची क्वालिटी आज आपल्याला आपल्या हळदीच्या प्लॉटवरती पाहायला मिळत आहे। शेतकरी मित्रांनो, हळदीच्या पहिल्या खताच्या डोसमध्ये आपल्याला 15-15-15 1 बॅग किंवा 24-24-0 1 बॅग या दोन्हीपैकी कोणतीही 50 किलो या प्रमाणात आपल्याला घ्यायचं आहे। सोबत अमोनियम सल्फेट चांगल्या कंपनीचं, हे जसे की RCF किंवा महाजन या कंपनीचं 50 किलो प्रति एकर या प्रमाणात घ्यायचं आहे। तसेच शेतकरी मित्रांनो, त्याच्यामध्ये आपल्याला कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर हे असलेलं CMS किंवा सुपर किंग नावाचं हे आपल्याला प्रति एकर 50 किलो घ्यायचं आहे। सोबतच ग्रो न्यूट्रिका किट 51 किलो ही किट घ्यायची आहे। तर 51 किलोच का शेतकरी मित्रांनो, ही सगळ्या किटच्या वेगळी किटचं कॉम्बिनेशन आपण त्या बनवलेलं आहे आणि त्याचे रिझल्ट तुम्ही बघू शकता कशा प्रकारे आलेले आहेत। तर शेतकरी मित्रांनो, तिच्यामध्ये आपल्याला 15 किलो फेरस, जे की हळद पिकाला सगळ्यात जास्त फेरस आणि झिंक लागतं, तर तिच्यामध्ये 15 किलो फेरस दिलेलं आहे, 15 किलो मॅग्नेशियम दिलेलं आहे, 5 किलो झिंक दिलेलं आहे, 10 किलो परत मायक्रोटन दिलेलं आहे, मिक्स मायक्रोटन, आणि 4 किलो मायक्रोराज आणि 2 किलो मॅग्नीज असं दिल्यामुळं तुम्ही बघू शकता आज या हळदीच्या आपण मुळ्या उकरून बघितलेल्या आहेत। तर मुळ्या एकदम खाली बेडवरती आलेल्या आहेत आणि आतापर्यंत कुठलीही ह्युमिकची ड्रिचिंग झालेली नाही, तरी चांगल्या प्रकारे रिझल्ट, पाण्याची साईज, ग्रेनेसपणा आणि वाढ आपल्याला या 10 दिवसामध्ये हळदीच्या प्लॉटमध्ये पाहायला मिळालेली आहे शेतकरी मित्रांनो। त्यामुळं आपल्याला हळद पिकामध्ये मी जे तो बेसल डोस सांगितलेला आहे 15-15 1 बॅग, अमोनियम सल्फेट 1 बॅग, ग्रो न्यूट्रिका किट 51 किलो, CMS 1 बॅग आणि पोटॅश 25 किलो MOP हे आपल्याला घ्यायचं आहे। सोबतच आपण शेतकरी मित्रांनो परत एकदा हुमणी अळीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून 5 किलो फर्टेरा आपल्याला त्याच्यामध्ये घ्यायचा आहे। तर शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला हळद पिकामध्ये बेसल डोस पहिला खताचा डोस घेताना या प्रमाणात खत घेऊन आपल्याला आपल्या हळद पिकाला त्याची पेरणीच करायची आहे। बरेच शेतकरी असे वरतून टाकत आहेत, पण वरतून टाकल्यामुळे काय होतं, एकतर हळदीचे पान खराब होतात आणि जे आपण खत टाकतो ते 50% ही खत आपल्या हळद पिकाला लागू होत नाही। त्याच्यामुळं हळदीचा खत पेरताना आपल्याला मधामध्ये पहिला खताचा डोस हा मधामध्येच पेरायचा आहे आणि दुसऱ्यांदा खत पेरताना तुम्ही आपल्या हळदीच्या मुळ्या बघायच्या आहेत। जर खाली उतरले असेल तर आपण दोन्ही साईडनंही दुसरा खताचा डोस देऊन त्याला मातीची भर देऊ शकता। तर शेतकरी मित्रांनो, अशाच माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब